मित्रांनो, औरंगजेब हा असा व्यक्ती होता की ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची धोक्याने क्रूर हत्या केली होती. मित्रांनो, त्याच औरंगजेबने त्याच्या स्वतःच्या भावासोबत देखील युद्ध केले होते आणि त्याचे वडील म्हणजे शहाजहान यांना देखील त्याने कैद केलं होतं, बंदी बनवलं होतं. मित्रांनो, त्याने असं का केलं होतं आणि कशासाठी केलं होतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, साल 1657 मध्ये मुघल सम्राट शहाजहान खूप आजारी पडला होता. ही बातमी कळताच त्याच्या 4 मुलांमध्ये सिंहासनासाठी संघर्ष सुरू झाला. शहाजहानला 4 मुलं होती. पहिला दारा शिकोह, दुसरा औरंगजेब, तिसरा शुजा, चौथा मुराद, अशी एकूण त्याला 4 मुले होती. मित्रांनो, दारा शिकोह हा शहाजहानचा आवडता मुलगा होता. औरंगजेब हा सेनापती होता. शुजा हा बंगालचा सुभेदार होता आणि चौथा मुराद हा गुजरातचा सुभेदार होता. शहाजहान यांची इच्छा होती की त्यांचा मोठा मुलगा दारा शिकोह हाच पुढचा बादशाह झाला पाहिजे, पण ही गोष्ट औरंगजेबाला मान्य नव्हती. म्हणून औरंगजेबने दाराशी सोबत युद्ध केले आणि त्याला हरवलं. दाराला पकडून काफिर हिंदू संस्कृती स्वीकारल्यामुळे त्याला ठरवून ठार मारलं. मित्रांनो, शहाजहान हा दाराच्या बाजूने होता आणि त्याला सगळी सत्ता दाराच्या हाती द्यायची होती आणि हे औरंगजेबला मान्य नव्हतं. मित्रांनो, औरंगजेबने दारा शिकोहला तर ठार मारलंच होतं, पण सत्ता टिकवण्यासाठी औरंगजेबाला वाटलं की वडील जिवंत असताना आपण खरी सत्ता मिळवू शकणार नाही आणि याच कारणामुळे औरंगजेबाने शहाजहानला आग्र्याच्या किल्ल्यात 8 वर्ष कैद करून ठेवलं होतं. शहाजहानने दाराला बादशाह बनवण्याचं ठरवलं होतं. औरंगजेबने तोच राग त्याच्या मनात ठेवला होता. मित्रांनो, शेवटी शहाजहानने आग्र्याच्या किल्ल्यातून ताजमहालाकडे पाहता पाहता 1666 मध्ये शेवटचे श्वास सोडून दिले आणि त्याचा दुःखद मृत्यू झाला. मित्रांनो, माहिती कशी वाटली आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.